तर आज आपण आता कोकणात आलेलो आहोत लग्नासाठी. लग्नाला 2 दिवस आहेत, तर त्याआधी चुलीवरचं चिकन आणि भाकरी, तसंच रात्री चिकन आणि कोंबडी वडे असं बनवण्याचा प्लॅन आहे. तर मस्त पंगत लावून आपण जेवणाचा आनंद घेणार आहोत. तर चुलीवरचं चिकन कसं बनवायचं तर ते आपण पाहणार आहोत. गावी जाऊन पंक्तीमध्ये जेवणाचा आनंद काही वेगळाच आहे. तर हाच आनंद घेत आपण आता चिकन कसं बनवायचं ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी कांदे घेतलेले आहेत, ते छान आपण भाजून घेणार आहोत, चांगले लाल करून. त्याचबरोबर सुकं खोबरंही व्यवस्थित किसून त्यामध्ये खडा मसाला घालून तोही आपण छान लाल करून घेणार आहोत आणि ते आपण एक मस्त असं वाटून घेणार आहोत. वाटण मस्त घराबाहेर आत्याने छान चूल चिऱ्याची मांडून घेतलेली आहे. टोप आहे त्याला माती लावून घेतलेली आहे, त्याने टोप काळा होत नाही चुलीवर ठेवल्यावर. चिकन साफ करतात एका साईडला. चिकन व्यवस्थित साफ करून त्याला व्यवस्थित आपण धुवून घेणार आहोत. चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. तर जे वाटण वाटलं त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट ही वाटून घेतलेली आहे, ती आणि हळद लावून चिकन आपण छान मॅरिनेट करून घेणार आहोत. आता चुलीवर छान मोठा टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घेणार. तेल गरम झालं व्यवस्थित की त्यात तेजपत्ता, बारीक चिरलेला लसूण व्यवस्थित आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. कांदा आपण छान लाल करून घेऊया. मग त्यामध्ये लाल तिखट व गरम मसाला घालून घेणार आहोत. तो छान तेलावर फ्राय झाल्यावर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते तेलात छान फ्राय करून घेणार आहोत. तेलात त्याला व्यवस्थित मसाला लावून घेणार आहोत. मसाला चिकन व्यवस्थित हलवून घेणार आहोत आपण व्यवस्थित. त्यामुळे थोडं पाणी घालून त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. चिकनला व्यवस्थित पाणी सुटल्यावर त्यामध्ये जे आपण वाटण वाटलेलं आहे ते वाटण घालून तेही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक छान पाणी ठेवून त्याला आपण एक उकळ काढून घेणार आहोत. मस्तपैकी यात बारीक चिरलेला कोथिंबीर घालून आपण उकळ काढलेली आहे. आता आपण याची टेस्ट करूया. चिकन अप्रतिम आहे. गावरान चिकन आता जरा ट्राय करतो. सुंदर. आमच्या आत्याच्या हाताला चवच भारी आहे. तर त्याच्याप्रमाणे रस्सा खूप छानदार, अप्रतिम, मस्त शिजलाय. एक थोडंही खाऊया. बोनलेस आहे. इथे मस्त मुलं खेळत आहेत आणि बाहेर वड्यांची तयारी चालू आहे. तर अशा प्रकारे आपलं चिकन आणि वड्याचा बेत झालेला आहे. तर आता आपण हा एन्जॉय करूयात. तुम्हीही गावी गेल्यावर नक्की चुलीवरचं गावरान चिकन ट्राय करा आणि पंक्तीत जेवणाचा आनंद लुटा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.